स्टार्ट. मानवी जीवनाला योग्य वळण देऊन माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनविण्याचे काम संस्कृती करते. म्हणून मानवी जीवनाचा अर्थ लावताना संस्कृतीचा विचार करावा लागतो. प्रत्येक संस्कृतीला बहिरंग व अंतरंग अशी दोन अंगे असतात. भांडी-कुंडी, घरेद्वारे, दागिने, पोशाख, चित्रे, मूर्ती, रस्ते, यंत्रे, सणवार, उत्सव, चालीरीती, शिष्टाचार वगैरे मिळून अंतरंग बनते. अंतरंग हा संस्कृतीचा प्राण आहे, कारण माणसाच्या व्यक्तित्वाचा विकास आणि त्याच्या जीवनाचे साफल्य त्यावर अवलंबून असते. दोन्ही अंगे एकमेकांवर अवलंबून असल्याने वेगळी काढता येत नाहीत. अंतरंगात ज्या मूल्यांवर जोर दिला जातो त्या अनुरोधाने संस्कृती प्रत्यक्ष आकार घेते आणि त्याप्रमाणे तिची विशिष्ट जीवनपद्धत बनते. गेल्या 5-6 हजार वर्षात जगामध्ये अनेक संस्कृती प्रत्यक्षात अवतरल्या. परिच्छेद भारतीय संस्कृती त्यांच्यापैकी एक अतिप्राचीन व महान संस्कृती असून अजून ती संसार करीत आहे. तिच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक चढ-उतार झाले, पण ज्या ज्या वेळी तिच्यामध्ये थोड्या व्यापक स्वरूपाच्या क्रांत्या झाल्या त्या त्या वेळी ब्रह्मविद्या किंवा अध्यात्म विचार हाच त्यांचा पाया होता, असे इतिहास सांगतो. सध्या विज्ञान संस्कृतीने आपला संसार थाटलेला असून जगातील सर्व समाजाचे व्यावहारिक जीवन तिने साफ बदलून टाकले आहे. असे जरी असले तरी आपण भारतीय लोक ब्रह्मविद्येला म्हणजे आध्यात्मिक अनुभवावर आधारलेल्या संत जीवनालाच सर्वश्रेष्ठ मानतो. मी कोण, हे जग काय आहे, माझा व जगाचा खरा संबंध कोणता, मानवी जीवनाचे अंतिम ध्येय कोणते, हे सनातन प्रश्न विज्ञानाच्या शिखरावर आरूढ झालेल्या 20व्या शतकातील माणसाला सुटलेले नाहीत. काही समाजात कलावंत, वीर मुत्सद्दी किंवा विज्ञान पंडित हेच आदर्श पुरुष आहेत, असे मानले जाते. संत हा भारतीयांचा आदर्श पुरुष होय. केवळ बाह्यांगाने पाहिले तर संतांचे व सामान्य माणसाचे जीवन यामध्ये फरक आढळेलच असे नाही. दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन आसमानाचा फरक असतो. मी देहाचा आहे या निश्चयाने सामान्य मनुष्य जगतो. समाप्त.